तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आपण चाललोय कुर्ल्या पकडायला। तर दिप्या जातोय आणि दिप्याबरोबर आपण जातोय पावसात ना एकदम खेकडी विकडी पकडाय, बघू जरा काय भेटतात की नाही ते आपल्याला। आपण चाललोय पर्यावरती आणि पर्यावर पोचलेलो। हां हे हां बंद केलेलं आहे। चला गर्दी आहे आणि खेकड्याला फोकस वगैरे आवडत नाही। हां आला आला चावला वाटत आहे। हे बघ बॅटरी दाखवू काय? काय करू मी काय कोणा मग काय करत मला बोलवलंय। अरे खतरनाक आले आले आहे बघ पकड हे बॅटरी बघ तर खतरनाक असं दिप्यान पकडलेलं आहे खेकडा। दाखव दाखव तर आले आले खेकड्याची सोय खतरनाक असं खेकडं भेटलेलं आहे। मोठंसं खेकडं भेटलेलं आहे दिप्या। भाऊ आहेत नवनीत आहे हे साहिल आहे। फोकस नको लावू हां नाही तर दिप्या रागवतो भाई। आणि इकडं वॅकी आहे आणि मी आहे, असे आम्ही 6 जण आलेलो दिप्याच्या बरोबर खेकडी पकडाय। दिप्या एकटाच नाही आम्ही फक्त बघायला आलो होय। पण दिप्या म्हणतो की पाण्यात लाईट नका मारू नाही तर खेकडी पळून जातात। तर आपला बबलू गेलाय तिकडं अंधारात एकदम झाळखंडीत भाऊ या इकडे। आणि रात्री जेव्हा वाजले 11:30 तर मित्रांनो या अंधारातनं झाळखंडीतनं आम्ही जातोय। हे पायाखाली बघा पायाखाली, अरे हे लय अडचण आहे। मी काय म्हणतो न गेलेलंच बरं आहे, मागच वा। हे बघा पूर्ण अडसर आहे एकदम। ए येऊ काय वर? हां या म्हणताय या हां ये सावकाश ये पायाखाली बघा। हां येऊ काय? आणि हे बघा अडचण आहे पूर्ण पर्या। या भाऊ सावकाश आहे। हां हां लावा लावा इकडे लावा आता तो तिकडे आहे त्याच्याकडे फक्त। आणि हे सर्कल वगैरे हे बघा इथं डोळ्यात बिळ्यात लागल। अरे काही आणला काही ह्या कोण आहे फुल पकडू चायला पडलं नाही। हां कुठं आहे कुठं हां तो मित्रांनो हे बघा हां पाय टाका का नाही तो अडचणीचा आहे, अडचण आहे एकदम। अरे बघ खेकडी विकडी पकडणं म्हणजे सोपं नाही होय। थांब सावकाश टाका मोबाईल वगैरे नीट बघा। हे अरे खय आणलाच काही दिप्या रे, अडचण आहे सगळी। दिवसाचं यायला ठीक आहे हे बघा पूर्ण झाळ आहे आणि हा आपला पर्याय रात्रीचं जरा येणं कठीण आहे। बबलूने दिप्या तिकडे गेलाय त्या साईडला समोर, आपण हाव माग आणि इकडं भाऊने हे ॲडव्हेंचर करताय तिकडं मोठी मोठी खेकडी आहेत, जायला मिळत नाही कारण हे बघा पाणी खोल आहे आणि अडचण आहे। हे लोक गेलेत आम्ही इकडं मागे जातो परतीच्या प्रवासाला। होय बुलबुडीत पण झालंय जरासं सावकाश चला। हे एवढंच ॲडव्हेंचर आपल्यासाठी पुष्कळ आहे। हे रात्रीचं मॅन विसेस वाईल्ड झालंय। हे दिवसाचं यायला काय नाही सावकाश सावकाश ते सांग बस झाली खेकडी। तर मित्रांनो आता आपण खालच्या पर्यंत आलोय। दिप्या वगैरे त्या अडचणीच्या ठिकाणी जाऊन आहे ना भरपूर खेकडी पकडली। चालेल काय उडवला ठेवू नको काय पकड नाही चावत। अरे बाबा मी पकडतो हे बघ तिथं टाकलं बसलो मी म्हणते नीट कर आणि दाखव एकदा उघडून हे दाखव एकदा हा नीट कर ते उघडते झाकण्याचं ते हो ना ते बघ या रावसला मी बघितला आहे बघ ना तो हाय कोंबडीचा पातेऱ्यात हालचाल करत होता। खतरनाक भेटला इकडं वरती। अरे ते आम्ही पाय टाकला तिथेच गेलो खाली माहितीये काय पुढे जायलाच नाही खोल आहे। पाय बी सटकून आहे ना उलट्या गुलाट्या झाल्या त्या आमच्या आणि वरती अडचण किती त्यामुळे आम्ही म्हटलं की जाऊ दे। पुढे गेले
भेटला तर वाट लागायची. हे चल जाऊया, चल काय तर परत तिकडे भेटला तर मागे येते. चल जरा जाऊन येऊया आता. बॅटरी अरे ह्याच्यात राहते काय? मग किती पूर्ण भरलाय ते एवढा? हा मग काय ते बघितलंच नाही. अरे पण एवढ्या भेटला तिकडे वर पावला पावलावर बघ जड बघ किती आहे. अरे रात्रीच्या त्या बॅटरीवर थांबतोच पुरला जात ना. मग मी याला बॅटरी मारू नका मारू कशा म्हणता. अरे ता मोठा हे करता ना फुकट, मग नेमक्यात समजत नाही. इथं बघायचं की इकडं असं बारकी असली तर नेमका बघतो ना राहून स्कोप लावल्यासारखा दिसतो बारकी बॅटरी. समजा चला आता पुढच्या तिकडे गेला हे. अरे चल माझ्या घरी डेंजर असं आहे. खेकडी भेटलेली आपल्याला, पण जिकडं अडचण होती ना तिकडं काय आम्ही गेलो नाही. कारण तिकडं झालं पाणी जायचं आणि पाण्यातच पकडला तर पाय आपला कमी असेल ना तर जायला काय वाटत नाही. ये म्हणता येतं. अरे बोल मडका भरला बोल ये. खेकडी पकडणं म्हणजे सोपं नाही काम. ते फक्त कुर्ली स्टार यांनाच माहिती. ऐक अरे भिजला. हे ॲडव्हेंचर आहे, गावचं ॲडव्हेंचर. हे पुढे दिसतच नाही काय आहे. ॲडव्हेंचर नको का बघायला. वरती ॲडव्हेंचर झालं आपलं. आणि तिकडंच भेटलं त्याला मजबूत खेकडी. काय रे? आणि इकडे खपऱ्यात काय भेटायचं त्याला? भाऊला पायाखाली दाखव रे. भाऊ आहे ना बॅटरी? नको लहान आहे. ही छोटी आहे रे, पण ते मगाशी तो पकडतोय. मोठा कसा भेटला तुला? अरे दिसला तो, मी असं फोन नाही करत होतो. एवढं सहसा भेटत नाही. त्याच्या साईडला हे मोठा बेडक होता. तुला बेडूक वाटला असेल तो. पातेरा असं असं करे. तेव्हा मी हे बोललो, म्हटलं तो ते कोणतरी आहे. कोण पातेरा करत होता? हेच कुर्ली पातेरा खाली. मित्रांनो आता खेकडी पकडून आलेलो. दीप्यानं भरपूर पकडली. ऍक्च्युली काय झालं की आम्हाला आहे ना खेकडी बघायला मिळाली नाही पकडताना. पण ती खेकडी आहे ना जी पकडली आहे बबलू दीप्याने, दाखवून येऊया खतरनाक. असं टाकूया. मोठा बघ तो कसा आहे पकडलेला. हे दोन बघ ना. अरे काय एवढूशे म्हणजे हा दाखवतो. तो बघ ना, तिघ जण बघ ना. माहिती आहे काय? आयुष्यापाने पकडले. मग काय हे खाण्यात मजा. भरपूर भेटलं. हे हात लावू नका तिथे, तो चावला ना कट होईल. हा राहू असा काय मी खतरनाक अशी खेकडी भेटलेली आहेत आपल्याला. नाही नाही जावं. असं पकडायचं मागणं मन आहे. होय खतरनाक एकदम खतरनाक. अरे एक घेंगड्यात ओरडल बिरडल तर खतरनाक. बंटीन पकडलेला आहे मोठाचा खेकडा. आणि इथं सुदादाने पकडलेला आमच्या. डेंजर डेंजर एकदम. तसं हे सगळं खेकडी पकडलं डेंजर. हा डेंजर डेंजर. हे बघ भाऊने पकडला नाही. तर हे आहे ना, हे सगळं मोठी खेकडी पकडलेली आहे. हे आमच्या दिप्याने पकडलेली आहे. दिप्या हे सगळं खेकडी पकडण्याचं श्रेय जातं दिप्याला. मित्रांनो या मोठ्या खेकड्या पकडल्यात नाही सगळ्या दिप्याने पकडलेल्या आहेत. आणि दिप्या तरी कधीपासून पकडतोस खेकडी? एवढं मस्त. दिप्या म्हणजे दिपेश दिलीप म्हात्रे. पकडायचं दिपेश दिलीप म्हात्रे याचं नाव. आणि मेन म्हणजे हा पप्पाकडनं त्या शिकलेला आहे. मामा पण म्हणजे दिलीप मामा सुद्धा आमचे खूप खेकडी पकडायचे. हा ऑलराऊंडर होते. असं नाही पकडायचं. हे आहे मी पकडला तिथं पाय दे इथं पकड. पहिला पाय दे इथं पकड. थांब इथं पकड. पकडला इथं पकड. टाईट पकडायचं. टाईट पकडला दोन्ही पण पकडता एकदम. यावरती जावणार नाही अजिबात. अजिबात नाही जावणार. मी पण मेहनत केली खूप. घरात बसून मेहनत केली आणि खेकडा खाणार आहे उद्या. पूर्ण बोट तोडू शकतो. बोट तोडू शकतो एवढी पॉवर आहे याच्यामध्ये. खूप लोकांना माहिती आहे खेकड्याची पॉवर काय असते ती. कोणी अनुभवला असेल तर कमेंट टाकून द्या पटकन. हा खेकडाच आहे ना, मादी नाही ना. खेकडाच आहे. खेकडी पकडण्याची ट्रेनिंग बापेरकर हाऊस. खाली खाली नाही खाली. आणि टाईट एकदम. वरती
तो म्हणत असेल हे घे काय वरती, घे वरती. खेळ खेळतात काय माझ्या बरोबर अंगठ्यावर टाईट जरा सोडायचं आहे, चावत नाही चावत नाही चावत नाही चावत नाही तो. वरती थोडा आला पाहिजे. त्याचा आंगडा बघा टाईट केवढा धरून ठेव झाला तर वाटलं सोडून द्यायचं आहे. आंगडा बघा त्याचा केवढा आहे. हा तर खाली कुर्ली गेला नाही चावत हे काय वर नेमकं गेलास हे? वर. हे काय त्याचे खपरी पोट आहे काढलाय पोट आहे रे मग ते तुला open का दाखवतो. केलंय? अरे पण त्याचं सेंटर दाखवतो एवढी एवढी चावू शकते ती एवढी एवढी हे बघ. असं आहे काय हा याच्या खाली नाही चावू शकत इकडे. हा. पुरा एक्सपिरियन्स आहे ना. अरे वयाच्या तो 7 वर्षापासून गेलं खेकडी संपलं पकडतोय बघ. पण ते ओपन झालंय की कोल्ड अरे काढलं ओपन कशी मध्ये आहे आता ती मादी आहे हा तिची पिल्लं होती धुवून टाकली आम्ही पिल्लं धुवून टाकलं बघ मग तुम्ही ते पिल्लं जिवंत राहतील हा बरोबर हिला आणलं. हे बघा तर हे सगळा दिप्याचा एक्सपिरियन्स आहे कशी खेकडी पकडायची कशी खेकडी नाही चावत एवढं आहे. असा फोटो घे. खतरनाक अशी खेकडी भेटलेली आहेत आपल्याला 1 2 3 4 5 0 15 एक तरी आहे मित्रांनो. आता वाजलेत रात्रीचे 12:15 पण दिप्याने जबरदस्त खेकडी पकडलेत. ऍक्च्युली काय तिकडे वजर म्हणून आमचं एक ठिकाण आहे आमच्या पर्यामध्ये आणि मेन म्हणजे आता पाणी पण वाढलं होतं आणि झाडं पण वाढली होती त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला दिप्या आणि बबलू गेला बरोबर पण आम्ही वर्षातनं कधीतरी जातो ते बुळबुळीतपणा होता दगडीवरती आणि मी पाय टाकला तिथे पाणी नेमकं खोल तर आम्ही म्हटलं की जाऊ दे जास्त रिस्क घेणं खूप कठीण आहे म्हणजे रिस्क घेणं डेंजर आहे म्हणून आम्ही तिथनंच रिटर्न आलो आणि थोडा वेळ थांबलो. नंतर मग खालच्या पर्यंत आपल्याला एक 3-4 खेकडी मिळाली पण काही एवढी मोठी नाही पण जी बबलू आणि दिप्याने पकडली ती खतरनाक होती ती आपण आता बघितली. आणि हा आजच्या दिवसाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.